प्रेमाने आणि संयमाने संवाद साधा. लहान मुले भावना समजत असली तरी शब्द नीटसं समजत नाहीत. जर आपण त्यांच्याशी ओरडून रागाने बोललो तर ते घाबरतात आणि आपला विश्वास कमी होतो. प्रेमाने संवाद साधला की ते सुरक्षित वाटतं. आपण लहान मुलांशी ज्या पद्धतीने बोलतो तसंच ते आपल्याकडून शिकतात. म्हणून त्यांच्याशी शांतपणे प्रेमाने संवाद साधा. काय झालं असं विचारणं त्याला खूप आधार देतं. टिप्स 2. रोजची ठरलेली रुटीन ठेवा. रोजचे ठरलेले रुटीन मुलांना स्थैर्य देतं. त्यांना माहिती असतं की पुढे काय होणार आहे. यामुळे त्यांच्या मनात गोंधळ होत नाही. उठणे, जेवण, खेळणं, झोपणं हे सगळं ठराविक वेळेस ठेवा. त्याने मुलांच्या जीवनात शिस्त आणि सुरक्षिततेची भावना तयार होते. पॉईंट नंबर 3. मोबाईल आणि स्क्रीन टाईमवर मर्यादा ठेवा. अतिरिक्त स्क्रीन टाईममुळे मुलांचे डोळे, लक्ष आणि झोपेवर परिणाम होतो. तसेच त्यांच्या कल्पनाशक्तीचा विकास थांबतो. टीव्ही, मोबाईल, टॅब यांचा वापर मर्यादित करा. त्याऐवजी त्यांच्याशी खेळा, चित्र काढा, गोष्टी सांगा. यामुळे त्यांचा बौद्धिक विकास होतो. पॉईंट नंबर 4. स्वतः आदर्श बना. मुले पाहून शिकतात. महत्त्व: मुले जे पाहतात तेच शिकतात. आपण जर रागावणं, खोटं बोलणं, गोंधळ घालणं टाळलं तर मुलेही तेच वर्तन करतील. आई वडील हेच मुलांचे पहिले शिक्षक असतात. त्यामुळे त्यांच्यासमोर जे वागाल तेच ते शिकतील. तुम्ही जेव्हा आदर्श वागता तेव्हा ते न बोलता संस्कार होतात. चूक केल्यावर मारण्याऐवजी समजून सांगा. मारणं किंवा ओरडणं यामुळे मुले बिथरतात. पण जर आपण त्यांना समजून सांगितलं तर त्या चुका पुन्हा करत नाहीत. जर मुलांनी काही चुकलं तर लगेच ओरडण्याऐवजी विचार करा, का चुकलं? मग शांतपणे समजावून सांगा. त्याने ती चूक पुढे टळू शकते. पॉईंट नंबर 6. त्यांचे कौतुक करा पण प्रामाणिकपणे. कौतुक केल्याने मुलांचे आत्मविश्वास वाढतो, पण खोटे कौतुक केल्यास ते दिशाभूल होतात. म्हणून कौतुक हे योग्य प्रकारेच करण्यात आले पाहिजे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला छान वाटत असेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला, मुलांनी काही चांगले केले की त्यांचे मनापासून कौतुक करा. वा, तू हे किती चांगले केलेस. पण खोटं कौतुक नको, त्याने त्यांचा आत्मभान बिघडतं. पॉईंट नंबर 7. मुलासोबत वेळ घालवा. क्वालिटी टाईम. आई बाबासोबत वेळ घालवणं मुलांना भावनिकदृष्ट्या सुरक्षित ठेवतं. त्यांचं मन अधिक समृद्ध होतं. दिवसातून थोडा वेळ फक्त तुमच्या मुलासाठी ठेवा. मोबाईल बाजूला ठेवा आणि त्यांच्याशी खेळा, गोष्टी सांगा. हा वेळ त्यांना आयुष्यभर लक्षात राहतो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या चॅनलची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी.